ते भिवंडीच्या राजकारणातून भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। तर भिवंडीतील महापौर पद कुणाकडे जातं या संदर्भातले तर्कवितर्क लावले जात होते। अखेर आज ही निवड प्रक्रिया पार पडली आणि त्यात नारायण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी विराजमान होणार आहे। तर भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या वादानंतर आता अखेर भिवंडीच्या महापौर पदाचं नाव हे निश्चित झालेलं आहे। नारायण चौधरी झालेले आहे भिवंडीचे महापौर। भाजपचे फुटलेले दोन गट, काँग्रेसने दिलेल्या एका गटाला पाठिंबा, त्यानंतर काँग्रेसमध्ये उफाळलेली नाराजी, या सर्व राजकीय घडामोडींनंतर अखेर भिवंडीचा महापौर ठरलेला आहे। नारायण चौधरी हे भिवंडीचे महापौर झालेले आहे। एकीकडे भाजप आणि शिवसेनेचा वाद आणि त्यानंतर आता नारायण चौधरी यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे भिवंडीच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते भिवंडी महानगरपालिकेतून। भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाची निवड प्रक्रिया ही आज पार पडलेली आहे आणि या प्रक्रियेत भाजपला मोठा धक्का बसत असतानाचं पाहायला मिळतंय। भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहे। त्यामुळे भाजपला आता फटका नेमका कुठे बसलाय त्याकडे लक्ष आहे। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली आहे आणि भाजपला भिवंडीत मोठा धक्का बसलेला आहे। भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहे। भाजपचे दोन गट पडले होते या निवडणुकीत आणि त्याचाच फटका कुठेतरी भाजपला बसलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अनिल गजरे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। अनिल, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, भिवंडीतून भाजपला धक्का बसलाय। नारायण चौधरी भिवंडीच्या महापौरपदी, काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, महापालिकेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत असताना अपक्ष उमेदवार विलास पाटील यांना 25 मते, तर नारायण चौधरी यांना 48 मते आणि शिवसेनेचे भाजपाच्या स्नेहा पाटील यांना 15 मते मिळाले आहेत। आणि त्याचप्रमाणे नारायण चौधरी हे बहुमताने निवडून झाल्यानंतर महापौरपदाचा शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रणिता जी, अनिल, उमेदवार कोण कोण उभे होते, कोणकोणत्या पक्षाचे, आणि भाजपचं नेमकं चुकलं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय? तर अनिल यांचा संपर्क आपल्याशी होऊ शकत नाहीये, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मात्र त्याआधी भाजपसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे भिवंडीतून। भिवंडीत राजकीय गणित ही भाजपच्या पथ्यावर पडलेली दिसत नाहीयेत। भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसल्याचं पाहायला मिळतंय। तर नारायण चौधरी हे भिवंडीचे महापौर असतील। मोठ्या फरकाने स्नेहा पाटील भाजपच्या उमेदवार या पराभूत झालेल्या आहे। त्यामुळे आता भाजपकडून यानंतर काय भूमिका जाहीर केली जाते तेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र भिवंडीच्या राजकारणात सध्याची ही मोठी बातमी समोर येते। महापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि ज्यात नारायण चौधरी यांना विजय मिळालेला आहे। 48 मतं त्यांना मिळालेली आहे आणि मोठ्या फरकाने भाजपचा उमेदवार पराभूत झालेला आहे। त्यामुळे भाजपला भिवंडीत हा मोठा धक्का मानला जातोय। आता भाजपच्या वरिष्ठांकडून या पराभवानंतर काय पावलं उचलली जातात त्याकडे लक्ष आहे। मात्र आधी शिवसेना, भाजप यांच्यात अंतर्गत झालेला वाद आणि त्यानंतर भाजपमध्येच पडलेली दोन गट, या संपूर्ण घडामोडींचा फटका एकूणच भाजपला बसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा झालेला आहे नारायण चौधरी यांना। नारायण चौधरी भिवंडीचे महापौर असतील। 48 मतं त्यांना पडलेले आहे। तर भाजपच्या उमेदवार होत्या स्नेहा पाटील, मोठ्या फरकाने त्या पराभूत झालेल्या आहे। 15 ते 18 मतं त्यांना पडली असल्याची माहिती समोर येते। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी हे यात विजयी झालेले आहे। त्यामुळे अर्थात भाजपला बंडखोरीचाच हा फटका बसलाय हे स्पष्ट झालेलं आहे। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी आता विराजमान होणार आहे। बंडखोरीचा मोठा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे। भाजपच्या एका गटाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता, त्यामुळे काँग्रेसचाही चौधरी यांच्या विजयात मोठा रोल। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरींची निवड झाली आहे। स्नेहा पाटील मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहे
आणि त्यामुळे भाजपला भिवंडीत मोठा धक्का हा बसलेला आहे। तर अंतर्गत गटबाजी आणि त्यात पडलेली फूट याचा मोठा फटका भाजपला बसलेला आहे। आता यानंतर भाजप कशी पावलं उचलणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र काँग्रेसचा भाजपच्या एका गटाला फायदा झाला असंच यातून म्हणता येईल। ज्या पाठिंब्यामुळे काँग्रेसमध्ये ही नाराजी व्यक्त होत होती, मोमीन यांनी ती नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता हा निर्णय समोर आलेला आहे, हा रिझल्ट समोर आलेला आहे आणि स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं मिळालेली आहे, चौधरी यांना 48 मतं मिळालेली आहे। त्यामुळे मोठा फरक या निवडणुकीत पाहायला मिळतोय। मोठ्या फरकानं स्नेहा पाटील भाजपच्या उमेदवार या पराभूत झालेले आहे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे आता भिवंडीच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत। तर भिवंडीतून ही मोठी बातमी, राजकीय घडामोडींना वेग आला होता भिवंडीत, कारण आज महापौर पदाची निवडणूक होती। काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू होत्या, भाजपच्या गोटात हालचाली सुरू होत्या आणि काय होईल याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती। ही उत्सुकता अखेर संपलेली आहे आणि नारायण चौधरी हे आता भिवंडीचे महापौर असतील। भिवंडीच्या महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे। 48 मतं नारायण चौधरी यांना पडलेली आहे। त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण नारायण चौधरी हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते। स्नेहा पाटील या अधिकृत उमेदवार भाजपनं दिलेल्या होत्या, मात्र त्यांचा मोठ्या फरकानं पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। चौधरींना 48 मतं मिळालेली आहे आणि त्यामुळे भाजपला भिवंडीत मोठा धक्का मानला जातोय। काँग्रेसनंही भाजपच्या एका गटाला पाठिंबा दिला होता आणि त्याचाच फायदा चौधरी यांना झालेला पाहायला मिळतोय। स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं पडलेली आहे भिवंडीच्या महापौरपदी, त्यामुळे नारायण चौधरी हे असतील। तर एक वेगळं समीकरण भिवंडीच्या राजकारणात पाहायला मिळालं, ज्यामध्ये भाजपचेच 2 गट, शिवसेना युतीतला पक्ष असून शिवसेना हा विरोधात गेलेला पक्ष पाहायला मिळाला। विलास पाटील यांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्यामुळे, जवळ केल्यामुळे भाजपात नाराजी होती। त्या नाराजीचाही कुठेतरी फटका या गणितात पडलेला पाहायला मिळतोय। तर भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील मोठ्या फरकानं पराभूत झालेले आहे। भाजपला भिवंडीत मोठा धक्का मिळालेला आहे। नारायण चौधरी हे विजयी झालेले आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांच्याकडे। अनिल, कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार या निवडणुकीत देण्यात आले होते, कसा फटका याचा बसलेला आहे, कोणती गणित चौधरींच्या पथ्यावर पडलेली आहेत? नक्कीच प्रणिता, या उमेदवारी अर्जासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार, अपक्ष उमेदवार विलास पाटील तसेच काँग्रेस गटाकडून जे उमेदवार होते ताईस मोमीन, त्याच्या बळावरती नारायण चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि शिवसेना गट भाजपाकडून स्नेहा पाटील देण्यात आले होते। सुरुवातीला भाजपाकडून नारायण चौधरी यांना महापौराची उमेदवारी देण्यात आली होती। नंतर 2 दिवसापूर्वी स्नेहा पाटीलला उमेदवारी दिल्यानंतर नारायण चौधरी नाराज झाले होते। यांनी हा काँग्रेसच्या एकत्र येऊन ही सत्ता स्थापन केली आहे। स्नेहा प्रणिता जी अनिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि याचाच वचपा चौधरींनी काढल्याचं पाहायला मिळतंय। चौधरींना या निवडीत विजय मिळालेला आहे।